नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भ्रष्टाचारमुक्त नगरपंचायतीसाठी सर्व 17 उमेदवार निवडून द्या असं आवाहन यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। कर्जत नगरपालिकेत स्वाती लाड विरुद्ध पुष्पा दगडे यांच्यामध्ये चुरस असणार आहे। त्यामुळे आता महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारेंची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। दरम्यान आपलाच विजय होईल असा विश्वास भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवार स्वाती लाड यांनी व्यक्त केला। गडचिरोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अतुल मल्लेलवार यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपची वाट धरली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंडप पूर्ण का नाही टाकला याबाबत विचारणा केली, तेव्हा जिल्हाध्यक्षांनी खर्चाचं बजेट कमी असल्याचं सांगितलं। तेव्हा निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका, आमच्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका असं म्हणत बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले। पालघरच्या वाडामध्ये एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। वाडाची नगराध्यक्ष शिवसेनेची वाघीण असेल असं शिंदेंनी म्हटलं। शिरूरची जनता आम्हालाच विकासाच्या जोरावरती संधी देणार असल्याचं वक्तव्य अशोक पवारांनी केलं। शिरूरमधनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अलका खांडरे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीसाठी प्रयत्न केला होता, मात्र सहयोगी पक्षांचा प्रतिसाद मिळालेला नाही असा आरोप आमदार माऊली कटकेंनी केलाय। तर सर्व समाजाला बरोबर घेऊन किंवा सोबत घेऊन शिरूरच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकांना सामोरे जातोय असं माऊली कटकेंनी सांगितलं। सांगोल्यात भाजपच्या उमेदवार मारुती बनकरांसाठी प्रचाराची सुरुवात झाली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात पदयात्रा काढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत 133 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। दरम्यान थोरातांनी गेल्या 40 वर्षात विकासाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका केली। चिखलदऱ्याचा विकास व्हावा म्हणून मला बिनविरोध निवडून दिलेलं आहे। चिखलदऱ्यातनं बिनविरोध निवडून आल्यानंतर आल्हाद कलोती यांनी ही प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ आल्हाद कलोदी यांच्या बिनविरोध विजयावरनं काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधला। मुख्यमंत्र्यांच्या मामाचा मुलगा चिखलदऱ्यात बिनविरोध कसा आला, अशा प्रकारे सेटलमेंट करण्यात आली असा सवाल नाना पटोलेंनी विचारला। धमकावून प्रलोभनातून अनेकांचे अर्ज मागे घेण्यात आले असाही आरोप नाना पटोलेंनी केला। बुलढाण्याच्या खामगावात नगरपालिका निवडणुकीत महायुतीचे 3ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत। आज शिवसेनेकडनं प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। शिवसेनेकडनं अश्विनी माळवदेंना उमेदवारी देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माजल गावात कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी निवडणुकीच्या तयारीचा अजित पवारांनी आढावा घेतला। बीडमध्ये आमदार सना मलिकांनी मतदारांशी संवाद साधला। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेमलता पारवेंच्या प्रचारासाठी त्यांनी जोरदार तयारी केली। ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं मतदार यादीतनं नाव गायब झालंय। प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ आढळला। दरम्यान प्रशासनावरती खापर फोडत पुन्हा मतदार यादीमध्ये नाव यावं अशी विनंती सुधीर भगत यांनी केली। राज्यामध्ये महायुती म्हणून काम करतोय, तर आता नगरपालिका नगरपरिषदेत शक्य तिथे युती केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 12च्या 12 नगरपालिका कमळ चिन्हावरती लढवत असल्याची माहिती जयकुमार गोरेंनी दिली। चंद्रशेखर बावनकुळे वारंवार आम्ही 51% निवडणूक जिंकू असं सांगतायत, याचा अर्थ ईव्हीएम निवडणुकी आधीच घोळ घालून ठेवलाय की काय असा सवाल विचारत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला। स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार की नाही याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे। युतीबाबतचा निर्णय हा त्या भागातील कोर कमिटी आणि स्थानिक पदाधिकारी परिस्थितीनुसार घेतील असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं। राष्ट्रवादीसोबत आमचे हेवेदावे नसल्याचं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। त्यांनी उमेदवार उभे केले असले तरी त्यांची ताकद जनता ठरवणार असल्याचं ते म्हणाले। कराडमध्ये इतर आघाड्यांनी भाजप आणि काँग्रेसला आव्हान दिले। दरम्यान कुणाचा विजय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 4 वर्षांनंतर जव्हारला लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळणार आहे। जव्हारमध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। या बातम्यांचा आपला महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात। मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी, माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर
आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी अमृता फडणवीस आणि दिव्येश फाउंडेशन या दोघांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आज 26/11 ज्या घटनेला 17 वर्ष उलटून गेले, पण आमच्या मनावर त्या घटनेचा परिणाम मात्र आजही आहे आणि त्याच आमच्या शहीदांना आदरांजली देण्याकरता आणि ज्यांनी नागरिकांनी आपला जीव गमावला त्यांची आठवण काढण्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि सोबतच आपल्याला कल्पना आहे की पहलगाममध्ये देखील ज्या आमच्या निष्पाप नागरिकांना मारण्यात आलं आणि त्यातून ज्या प्रकारे पुन्हा एकदा आमच्याकडे आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न झाला, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत. मुंबईकर असो किंवा प्रत्येक भारतीय नागरिक असो, हा नेहमी सजग असला पाहिजे, अलर्ट असला पाहिजे आणि म्हणूनच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला है. हम सभी लोग जानते हैं कि हमला ताज और ट्राइडेंट पे नहीं था. जिस प्रकार से 9/11 का हमला ये ट्विन टावर्स पर किया गया, ये बताने के लिए कि अमेरिका का माइट, द माइट ऑफ अमेरिका वॉज इन द ट्विन टावर्स, और इसीलिए ट्विन टावर पर हमला करके एक प्रकार से अमेरिका के सार्वभौमता को उसके ऊपर एक चुनौती दी गई. उसी प्रकार से ताज या ट्राइडेंट ये केवल होटल नहीं थे, यहाँ पर इंटरनेशनल कम्युनिटी रहती थी, यहाँ पर काउंसिलेट्स के लोग रहते थे और मुंबई जो भारत की आर्थिक राजधानी है, उस आर्थिक राजधानी को चुनौती देने के लिए एक एक टारगेट इस प्रकार से चुना गया था कि जिससे दुनिया को यह बताया जाए कि हाँ, हमने भारत पर हमला किया है. यह हमला मुंबई पर नहीं था, यह होटल पर नहीं था, यह हमला भारत की सार्वभौमता पर था. यह हमला एक हमको चुनौती थी. उस समय इस हमले के बाद अगर उस चुनौती को हम समझ लेते और शायद उस समय ऑपरेशन सिंदूर जैसी हिम्मत हम दिखाते, तो आज हमारे ऊपर हमला करने की हिम्मत कोई नहीं करता. लेकिन उस समय हम लोगों ने वो हिम्मत नहीं दिखाई. पर पहलगाम में जब हमारे बहनों का सिंदूर पोंछने की नापाक कोशिश की गई, तो उसके बाद जिस प्रकार से प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट शब्दों से कहा कि टेरर और टॉक्स ये साथ में नहीं हो सकते, और हमारी सेना को एक प्रकार से खुली छूट दी, तो भारत की सेना ने पाकिस्तान के अंदर घुसकर सारे के सारे टारगेट समाप्त कर दिए. पाकिस्तान कुछ नहीं कर पाया. और एक प्रकार से ऑपरेशन सिंदूर के माध्यम से भारत की ताकत, भारत की क्षमता ये दुनिया ने देखी, और आज दुनिया ये मानती है कि भारत एक बदला हुआ देश है, भारत एक मजबूत देश है. लेकिन ये लड़ाई समाप्त नहीं हुई, क्योंकि अब पाकिस्तान जैसा देश ये जानता है कि सीधी लड़ाई में भारत को हम पराजित नहीं कर सकते. इसलिए एक छद्म युद्ध, एक सूडो इस प्रकार का युद्ध हमारे